राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि हरि जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि एवढे सगळे आवाजात हा आवाज दाबून राहतोय, हा उठून आला पाहिजे. हे चालू झालं की याचा आवाज मोठा झाला पाहिजे, खाली नाही गेला पाहिजे. हॅलो हॅलो हा असं जरा दाब पडला पाहिजे आवाजाचा. हॅलो 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 असं आहे ना. हा लोचनी रूपा लोचनी रूपा लोचनी रूपा लोचनी रूपा लोचनी रूपा सुख विठ्ठल परवा तो विठ्ठल परवा
मनोनी विठ्ठली आवडी मनोनी विठ्ठली आवडी आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा मनोनी विठ्ठली आवडी मनोनी विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा दोहा माधव बरवा दोहा माधव बरवा बरवा दोहा विठ्ठल बरवा दोहा विठ्ठल बरवा वा दोहा सुखाचे आगर बापर कुमा देवी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा सुखाचे आगर बापर कुमा देवी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा माधव तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव हरि 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 जय जय राम हरि जय राम हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम बरं लागतं हार्दिक उजळले भाग्य आता अवघी चिंता ही वारले अवघी चिंता ही वारले अवघी चिंता ही वारले उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली अवघी चिंता वारली अवघी चिंता वारली संत दर्शने हा लाभ संत दर्शनी हा हे संत दर्शने हा लाभ संत दर्शनी हा लाभ संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला हे संपुष्ट हे हृदय पेठे करोनी पोटी साठवू करोनी पोटी साठवू करोनी पोटी साठवू हे संपुष्ट हृदय पेठे करुणी पोटी साठवू करुणी पोटी साठवू करुणी पोटी साठवू संत दर्शने हा लाभ दर्शनी हा संत दर्शने हा लाभ दर्शनी हा लाभ संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडीला संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला हे तुका मने होता ठेवा तोया भाव सापडला तोया भाव सापडला तोया भाव सापडला
तुझा मनी होता तेव्हा तुझ्या भावा सापडला तुझ्या भावा सापडला तुझ्या भावा सापडला संत दर्शनी हा लाभ दर्शनी संत दर्शनी हा लाभ संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला दर्शनी लाभ पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला दर्शनी लाभ पद्मनाभ जोडीला विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरि जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरि 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 जय जय विठोबा रखुमाई check, 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 check. Hello. Derena उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता उजळले भाग्य उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली अवघी चिंता वारली वारली संत दर्शनी आला भला संत दर्शनी आला अवघी चिंता वारले अवघी चिंता वारले संत दर्शनी आला संत दर्शनी आला
भाग्य आता, इको काढून टाकायचं बोलताना, उजळले भाग्य आता उघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला, संपुष्ट हे हृदय पेटी करोनी पोटी साठवू, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला, तुका मने होता ठेवा, तुका मने होता ठेवा तो या भावा सापडला, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, हे पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, हे दुसरे चरण संतांची या, चरण संतांची, दुसरे चरण संतांची या, चरण संतांची, त्याच्या कृपादाने कधीचा विसारू, त्याच्या कृपादाने कधीचा विसारू, त्याच्या कृपादाने कधीचा विसारू, त्याच्या कृपादाने कधीचा विसारू, पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका श्री संतांचिया, माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, 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 ऐसे देई प्रेम, ऐसे देई प्रेम काही कळा, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, ऐसे देई प्रेम, ऐसे देई प्रेम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, ऐसे देई प्रेम काही कळा, जयांची केली स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण, तेचे वंदू चरण श्रीगुरूंचे ते नमस्कारून आता माझ्या भावा अंतराय नको रे देवा, आली बागाती करीतो तुझेच नाम मी उच्चारितो, दृढ माझे मन येथे राखावे बांधून, तुका मने वाटे
आता नको फुटू देऊ फाटे विठ्ठला विठ्ठला बसलेली मंडळी टाळ्या बोला पुंडलिकावर दे ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज गुरु संत तुकाराम महाराज रामदास बाबा की जय छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज भारत माते की बजरंग बली की बोल पार्वती मध्ये हर हर उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता उघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी जमलेले श्रोतेजन परमात्मा परमेश्वरच्या कृपेने थोर संतांच्या आशीर्वादाने तुम्हा आपल्या सहकार्याने सेवेसाठी घेतलेला आजचा अभंग विश्ववंद्य महाराष्ट्राचे भूषण वैराग्याचे शिरोमणी ज्ञानवंत गुणवंत दयावंत कीर्तिवंत असलेले देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु संत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा बाबाजी चैतन्याची कृपा झाल्यानंतर त्यांना काय अनुभव आला सांगणारा आजचा अभंग विठ्ठला आज पवित्र अशा ठिकाणी निंबवली वडपा भिवंडी या ठिकाणी परमार्थ स्नेही श्री बाळाराम गुळवी श्री मंगेश गुळवी आणि श्री निळेश गुळवी यांच्या वास्तूचं महापूजा सत्यनारायण पूजा आहे आणि या निमित्ताने कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या लेकराच्या पामराच्या वाटेला आली हे माझं मी परम भाग्य समजतो. समस्त ग्रामस्थ निंबवली कार्यक्रमाचे संयोजक आयोजक नियोजक टाळकरी माळकरी वारकरी गायक वादक विनेकरी चोपदार साऊंड सिस्टीमवाले मातृवर्ग पितृवर्ग महिला मंडळ तरुण मंडळ मित्रमंडळ सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक धार्मिक कला क्रिएटिव्ह क्षेत्र व्यक्तिमत्व सरपंच उपसरपंच तलाठी भाऊसाहेब पोलीस पाटील दंडमुक्ती आदी शुभदेश सोसायटी चेअरमॅन व्हाईस चेअरमॅन आजे माझे गावकरी पंचकृषी पुढे बसलेले मध्ये बसलेले मागं बसलेले घरी झोपून कीर्तन ऐकणारे दुसऱ्यांच्या चपला घेऊन झाले का सगळे. उद्या कोणी म्हणायला नको महाराज कीर्तनात 2 तास बसलो पण माझं नाव घेतलं नाही हो. आणि ज्यांचे नावं मी घेतले ते देव जे राहिले ते महादेव जे चांगल्या कार्यक्रमात अडथळे आणतात ते चांगदेव आणि तुम्ही ऐकणारे ब्रह्मदेव असे सगळ्यांचे आभार मानून कीर्तनाला सुरुवात करतो. विठाला विठाला वास्तू शांती महापूजा या निमित्ताने आयोजित असलेला हा कार्यक्रम आहे. हो तर सर्वात प्रथम वास्तू या शब्दाचा अर्थ काय. हो ज्या ठिकाणी वास्तव्य केलं जातं त्याला काय म्हणतात वास्तू म्हणतात. आणि हा वास्तू शांतीचा कार्यक्रम आहे. बघा पूर्वी घरासमोर लिहिलेलं असायचं घरासमोर सुस्वागतम काय लिहिलेलं असायचं बोल तुम्ही काय आजारी आहे का असं बोलत जायचं. पूर्वी घरापुढं काय लिहिलेलं असायचं सुस्वागतम. त्याच्यानंतर लोक थोडी मॉडर्न झाली लोक लिहायला लागली शुभलाभ काय शुभलाभ. आता घरापुढं लिहितात कुत्र्यांपासून सावध राहा. म्हणजे हळूहळू माणसं मॉडर्न होत चालली पण आपली संस्कृती आपण जपली पाहिजे. हो माणसाला 3 गरजा असतात नीट ऐका रोटी कपडा मकान. हो आणि अशा प्रकारे गुळवे परिवाराने 3 वास्तू उभारली आहे आणि या निमित्ताने हा कार्यक्रम आहे. बघा घर असावं घरासारखं नुसत्या नसाव्या भिंती. घर असावं घरासारखं नुसत्या नसाव्या भिंती तेथे असावा प्रेम जिवाळा नको त्या नुसत्या नाती. हो वास्तू शांती महापूजा आहे. हो मग ते जसं घर आहे तसं हे सुद्धा घर आहे. देह सुद्धा एक घर आहे. मग ते घर जसं आपण स्वच्छ ठेवतो तसं हे घर सुद्धा आपण स्वच्छ ठेवलं पाहिजे. देह देवाचे मंदिर आणि आता आत्मा परमेश्वर. विठाला विठाला वास्तू बाबतीत जर विचार
विचार केला तर विचार ही घराची आखणी आहे. प्रेम हा घराचा पाया आहे. माणुसकी घराचं छत आहे. मोठी माणसे घरातली भिंत आहे. शांतता ही घरातली लक्ष्मी आहे. पैसा हा घरातला पाहुणा आहे आणि गर्विष्ठपणा हा घराचा वैरी आहे. विठाला विठाला हो, संत सांगतात कोणाचे हे घर हा देह कोणाचा, आत्माराम त्याचा तोची जाणे. म्हणून घरामध्ये प्रेमानं राहिलं पाहिजे. प्रेमानं घरामध्ये कसं राहिलं पाहिजे? प्रेमाने राहिलं पाहिजे, स्वार्थ नसावा. एका कवीने फार सुंदर वर्णन केले, ऐका. केवळ आपल्या स्वार्थासाठी कलह नसावा घरामध्ये. केवळ आपल्या स्वार्थासाठी कलह नसावा घरामध्ये. आपुलकीच्या नात्यामधुनी स्नेह जपावा मनामध्ये. दुसऱ्याची दाढी जळाली तरी चालल, पण त्याच्यावर आपली बिडी पेटली पाहिजे. हा स्वार्थ घरामध्ये चालणार नाही. बघा याच्या पुढे जाऊन कवी वर्णन करतात. येणाऱ्याला पाणी द्यावे, मुखात वाणी गोड हवी. जाणाऱ्याच्या मनात फिरुनी येणाऱ्या विषयी ओढ हवी. ऐसा प्रेमळ माणुसकीचा झरा वावा मनामध्ये. आपुलकीच्या नात्यामधुनी स्नेह जपावा मनामध्ये. येणाऱ्याला कमीत कमी आपण पाणी तरी दिलं पाहिजे, मुखानं गोड बोललं पाहिजे. आणि तो व्यक्ती गेल्यानंतर त्याच्या मनामध्ये असं आलं पाहिजे की आपण इथं परत कधीतरी येऊ. हा प्रेमळ माणुसकीचा झरा त्याच्या मनामध्ये नेहमी वाहत असला पाहिजे. याचं पुढे जाऊन कवी वर्णन करतात. भांड्याला लागते भांडे विसरूनी जावे क्षणामध्ये. परस्परांना समजून घ्यावे आढी नसावी मनामध्ये. रुसवे फुगवे नको फुकाचे गोड राहावा मनामध्ये. आपुलकीच्या नात्यामधुनी स्नेह जपावा मनामध्ये. ओ संसारामध्ये प्रपंचामध्ये भांड्याला भांडे लागतात, पण आपण एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. मनामध्ये आडी नसावी महाराज. मी नेहमी सांगतो घरामध्ये पती पत्नीने प्रेमानं राहिलं पाहिजे. कारण पती पत्नी ही मोटरसायकल आहे. काय पती पत्नी म्हणजे महिला मंडळ, मोटरसायकल. पुढचं चाक म्हणजे पती आणि मागचं चाक टाळकरी मंडळी. लग्न झालंय ना यांचं झालंय का? पुढचं चाक पती, मागचं पत्नी. माझं पण झालंय म्हणून मी सांगतोय ना. पुढचं चाक म्हणजे नवरा, मागचं बायको. पण मागचं चाक थोडं भाव खातं. मागचं चाक थोडं भाव खातं. कारण मागच्या चाकाला असं वाटतं चैन कुठल्या चाकाला आहे, मागच्या चाकाला आहे, म्हणून ते थोडं काय करतं भाव खातं. पण मला सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, मागच्या चाकानं भाव खायची गरज नाही. तुम्ही म्हणाल का? कारण हँडल पुढच्या चाकाला आहे ना. मला सांगा पुढचं चाक खड्ड्यात गेलं, मागचं अहो आपोआप खड्ड्यात जाणार ना. मग समतोल महत्वाचा, बॅलेन्स महत्वाचा आहे का नाही? मी नेहमी सांगतो बायको अशी असावी तिने नवऱ्याकडे कधीच काय मागू नये. आता तरी खुश व्हा. बायको अशी असावी तिने नवऱ्याकडे कधीच काय मागू नये, पण नवरा असा असावा तिला कधी मागण्याची वेळच येऊ देऊ नये महाराज. समतोल असावं, बॅलेन्स असावं, एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. हो, आणि याच्या पुढे जाऊन कवी वर्णन करतात. नित्य काळजी घरात घ्यावी वय झालेल्या प्राण्यांची. ज्याची त्याला द्यावी जागा वयाप्रमाणे मानाची. एकमताने निर्णय घ्यावा नको दुरावा मनामध्ये. आपुलकीच्या नात्यामधुनी स्नेह जपावा मनामध्ये. एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. घरामध्ये एकमत पाहिजे. एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. मोठ्यांना आदर दिला पाहिजे. हो, लहान्यांना समजून घेतलं पाहिजे. आपल्या घरामध्ये जर सुखी संसाराचा तुम्हाला मंत्र सांगतो, सुखी संसाराचा कौतुक जर करायचं असेल तर चार चौघात करा.
आणि चुका जर सांगायच्या असतील तर एकांतात सांगा, घरात कधीच भांडणं होणार नाही. आपण उलट करतो, चुका चार चौघात, कौतुक बेडरूममध्ये गेले. मग ते असं असल्यावर घरात भांडणं होणारच ना महाराज. हो, एकमेकांना समजून घेतलं पाहिजे महाराज. विठाला विठाला. अशा प्रकारे या वास्तुशांतीचा हा कार्यक्रम आहे. आणि या वास्तुशांती निमित्ताने कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या लेकराच्या पामराच्या वाटेला आली. या गुळवी परिवारांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि कीर्तनाला सुरुवात करतो. विठाला विठाला. मग आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु संत तुकोबाराय, माझी चिंता ही कायमची गेली असं या अभंगातून सांगतात. हो, माझं भाग्य उजळलं. आता परमार्थिक माणसाला चिंता कोणत्या गोष्टीची असते? परमार्थिक माणसाला भगवंत प्राप्तीची चिंता असते. तुकोबाराय मानतात, माझी चिंता ही वारली, माझं भाग्य उजळलं. का? संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. संतांचं दर्शन झालं, बाबाजी चैतन्याची कृपा झाली आणि मला लाभ झाला. लाभ कोणता? पद्मनाभ. पद्म म्हणजे काय? कमळ. हो, म्हणजे देवाची प्राप्ती झाली, देव जोडला, प्राप्त केला. आणि प्राप्त केलेला देव कुठं ठेवला? संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू. हो, देवाला हृदयात साठवलं महाराज. साठविला हरी जिही हृदय मंदिरी, त्याची सरली इरझार झाला सफळ व्यापार. हरी आला हाता मग कैची भय चिंता. आणि तो देव कुठून आणला? कुठून आणला नाही, तो आधीपासून होता. तुका म्हणे होता ठेवा. होता ठेवा. आणि तो या भावा सापडला. भावानी देव मिळत असतो. देव भावाचा भुकेला आणि हाची दुष्काळ तया. देव भावाचा, भावाचा नाही कुणाच्या बापाचा. विठाला विठाला. हो, मग देव भावानं मिळत असतो महाराज. भाव महत्वाचा आहे महाराज. आता महिला मंडळ, तुम्ही मंदिरात जाता का? काय मागता देवाकडं? काय सुखी? काय सुखी भेळ? काय मागता? सुखी ठेव. बरोबर. कोणाला? देवाला. सुखी ठेव मला आणि बाकीच्यांना. म्हणजे सगळ्यांचं भलं कर, पण सुरुवात माझ्यापासून कर. असं जमत नाही ना महाराज. मग आपण झालो स्वार्थी. आपण काय झालो? स्वार्थी झालो ना. संतांचं तसं नाही. आपलं मागणं स्वतः करिता, संतांचं मागणं समाजाकरिता. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टवेती परोपकारी. नामदेवरायांचं मागणं अकल्पायुष्य व्हावे तया कुळा आणि माझी या सकळा हरीच्या दासा. एकनाथ महाराजांचं मागणं प्रेम सुख देई, प्रेम सुख दे, 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 प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. प्रेम विना नाही समाधान, समाधान, समाधान. प्रेम सुख देई, प्रेम सुख दे, प्रेम सुख देई, प्रेम सुख दे. प्रेम विना नाही समाधान, समाधान, समाधान. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, सुख देई, सुख देई. हो, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. प्रेमा विन नाही समाधान. आणि आज महिला मंडळ आपल्याला काय नाही? समाधानच नाही. काय समाधान आहे आपल्याला? आहे का? मला सांगा, इथं बसलेल्यापैकी अशी कोण आहे की जिला वाटतं माझ्या शेजारणीचं कल्याण व्हावं? तिने हात वर करा. कोणाला सुद्धा नाही नाही, ते हात वरती करूच नका तू. कोणालाच वाटत नाही. का? कारण आज माणूस समाधानी नाही मारा. आज माणूस समाधानी नाही.
माणूस दुसऱ्याच्या सुखानं दुःखी आहे, स्वतःच्या दुःखानं दुःखी नाही महाराज. आणि मी नेहमी एक वाक्य सांगतो, एक वेळ माणसानी मळकं असावं, मळकं. एक वेळ माणसानी मळकं असावं पण जळकं असू नये. मळ साफ होतो, मळ. आता लई पावडर आहे, सर्फ एक्सेल, टाईड, निरमा, घडी, वॉशिंग मशीन आहे, सगळं मळ साफ होणार तुमचा. पण जो जळतो त्याची राग कधी होते त्याचं त्यालाच कळत नाही. माणसाने समाधानी असावं महाराज. हो, समाधान फार महत्वाचं आहे. तुकोबारा म्हणतात, ठेविले अनंते तैसेची, आणि चित्ती काय असावे, चित्ते असो द्यावे समाधान. विठाल विठाल हो, समाधान फार महत्वाचे महाराज. समाधान नाही महाराज, कितीही पैसा असू द्या, पण जर माणूस समाधानी नसेल तर त्या पैशाला काही किंमत नाही महाराज. हो, पैसा बघा, आता मला बसलेली मंडळी सांगा, इथं बसलेली, पैसा आवडत नाही असं माणूस आहे का? पैसा कोणाला आवडत नाही? प्रत्येकाला पैसा आवडतो महाराज. पैसा आवडत नाही असा माणूस नाही. आदमी कब तक धन के पीछे भागता है, जब तक उसका निधन नहीं होता तब तक धन के पीछे भागता है. माणूस आयुष्यभर धन 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 करतो आणि मेल्यावर पत्रिकेवर काय लिहितात, निधन. तवा हा शांत होतो. म्हणजे पैसा आवडत नाही असं माणूस नाही महाराज. हो, पैसा सर्वांना आवडतो. पण एक वाक्य लक्षात घ्या, पैशानं श्रीमंत असलेली माणसं विचारांनी श्रीमंत असतीलच असं नाही. पैशानं श्रीमंत असलेली माणसं विचारांनी श्रीमंत असतीलच असं नाही. पण विचारांनी श्रीमंत असलेली माणसं पैशानी जरी श्रीमंत नसली तरी समाधानी नक्कीच, याच्यात काही शंका नाही महाराज. म्हणून माणसाने कसं असावं, समाधानी असावं महाराज. विठाला विठाला आणि समाधान मिळेल कशाने, तर देवाच्या भक्तीने महाराज. हो, देवाच्या भक्तीने समाधान मिळेल महाराज. बाबाजी चैतन्याची कृपा झाली कोणावर, जगद्गुरु संत तुकोबारांवर. त्यांची भेट झाली, त्यांना समाधान मिळालं. नवे नवे जन्म आलो त्याचे, आजी फळं झाले साचे. त्यांचं भाग्य उजळलं, त्यांची चिंता ही कायमची गेली. हेच अभंगाचं पहिलं चरण. उजळले भाग्य आता, 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 उजळले भाग्य आता. अवघी चिंता वारले, अवघी चिंता वारले, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ. चिंता वारली, अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ. उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारले, अवघी चिंता वारले, अवघी चिंता वारले, भाग्य आता, अवघी चिंता वारले, अवघी चिंता वारली, अवघी चिंता वारली. उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली. हो, भाग्य उजळलं जगद्गुरु संत तुकोबारायचं, आणि त्यांची चिंता ही कायमची गेली महाराज. कशामुळं? त्यांच्या जीवनामध्ये संतांची भेट झाली. पण संत कोणाला म्हणतात? संत तोचे जाना जगी, दया क्षमा ज्याचे अंगी, लोभ अंत नाही म्हणा, जगी विरक्त तोची जाना. संत त्यालाच म्हणतात की ज्याच्याकडे दया आहे, क्षमा आहे आणि शांती आहे महाराज. नाही तर वरून बदल करणारे संत भरपूर आहे. वरी भगवा झाला नामे, अंतरी वश केला कामे, त्याला म्हणू नये साधून जगी विटंबना बाधू. ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करूनी म्हणती साधू, अंगी लावूनी राख, डोळे झाकूनी करती पाप, दाऊनी वैराग्याचा कळा, भोगी विषयाचा सोळा. तुका म्हणे सांगू किती, आणि जळो तयाची संगती. म्हणून बदल जो आहे तो आतून झाला पाहिजे, वरून नाही महाराज. हो,
एक असतो तात्पुरता बदल आणि एक असतो कायमस्वरूपी बदल. तात्पुरता बदल म्हणजे कुत्र्याचं शेपूट नळीत घातल्यावर कसं असतं, नळीत घातल्यावर सरळ आणि नळीतून काढल्यावर त्याला कुठला बदल म्हणतात, तात्पुरता बदल. अजून तुमच्या जवळचं उदाहरण देऊ का, पांढरे केस काळे करणे, कोणता बदल आहे, तात्पुरता बदल. नंतर परत ते पांढरे होणारच ना महाराज. हा, पण बदल कसा पाहिजे, कायमस्वरूपी बदल. बघा, एकदा ऊसातून साखर निघाली, ऊसाची साखर झाली, साखरेचा परत ऊस नाही, दुधापासून तूप, परत तुपातून दूध नाही, कुठला बदल आहे, कायमस्वरूपी बदल. परिसाने लोखंडाला स्पर्श केला, काय झालं, सोनं झालं, परत सोन्याचा लोखंड होतो का, कोणता बदल, कायमस्वरूपी बदल. मग बदल हा कायमस्वरूपी झाला पाहिजे. ज्या वेळेला बदल हा कायमस्वरूपी होते, परमार्थामध्ये माणसाचं चालणं बोलणं राहणं उठणं बसणं वागणं याच्यात बदल झाला पाहिजे. आणि हा बदल कधी शक्य होतो, ज्या वेळेला संतांची आपल्यावरती कृपा होते आणि संतांची ज्या वेळेला भेट होते त्यावेळेला कोणता लाभ होतो, अभंगाचं दुसरं चरण. संत दर्शनी आला, 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 पद्मनाभ जोडाला, संत दर्शनी आला, पद्मनाभ जोडाला, संत दर्शनी आला, दर्शनी संत दर्शनी आला, संत दर्शनी आला, संत जोडेला, संत दर्शनी आला, संत दर्शनी आला, संत दर्शनी आला, संत दर्शनी संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडला. संतांची भेट झाल्यानंतर लाभ काय होतो, पद्मनाभ जोडला, देवाची प्राप्ती होते महाराज, भगवंताची प्राप्ती होते. पण त्यासाठी भाव महत्वाचा आहे की नाही, हो, भाव बळे आकळे हेरविना करतळे आवडे दैसा हरी, भाव महत्वाचा आहे महाराज. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देवत्याला, म्हणून भाव महत्वाचे, निष्ठा महत्वाची, श्रद्धा महत्वाची. श्रद्धा प्रत्येकाला आहे, भाव प्रत्येकाचा आहे, आवड प्रत्येकाला आहे, फक्त कोणाची जास्त असेल कोणाची कमी असेल. देवाची भक्ती सर्वजण करतात, फक्त काही जण संकट पडल्यावर करतात, काही जण संकट पडायच्या अगोदर करतात, पण भक्ती सर्वजण करतात महाराज. भक्ती कोणती केली पाहिजे, देवाला जी भक्ती आवडते ती भक्ती केली पाहिजे. आपण कुठली भक्ती करतो, मनाची भक्ती, मनोमार्गी गेला
तोथ तेथेची मुकला हरिपाठी स्थिरवला तोची धन्य. मग देवाला भक्ती कोणती आवडते? हेची थोर भक्ती आवडते देव, हेची थोर भक्ती आवडते देव, हेची थोर भक्ती आवडते देव, हेची थोर भक्ती आवडते, हेची थोर भक्ती आवडत, हेची थोर भक्ती आवडत, हेची थोर भक्ती आवडते, हेची थोर भक्ती आवडते, हेची थोर भक्ती आवडते, हेची थोर भक्ती आवडते. संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची, हे विले आनंद तैसे राहावे, हे विले आनंद तैसे राहावे. संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची, संसाराची, हे विले आनंद तैसे राहावे, हे विले आनंद तैसे राहावे, तैसे राहावे, तैसे राहावे. हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. कोणत्याही साधू संतांनी संसार सोडून द्या आणि असंच बोंबलत हिंडा सांगितलं नाही महाराज. संसार करून परमार्थ करा. संसारावरचं जे प्रेम आहे ते थोडंफार देवाच्या चरणी वळवा. 24 तास देवाने दिले, 24च्या 24 तास परमार्थ करू नका, पण 24 तासातले 24 मिनिटं तरी देवाला द्या. हीच थोर आणि आवडती भक्ती आहे आणि ही भक्ती देवाला आवडते. आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते साधू संतांनी 350 वर्षापूर्वी, 800 वर्षापूर्वी, 400 वर्षापूर्वी सांगून ठेवले, पण लोक ऐकत नाही. लोक ऐकत आणि जवळजवळ लोक चांगलं सांगून ऐकतच नाही महाराज. ऐकलं पाहिजे. आणि जर आपण नाही ऐकलं महाराज तर संत वर्णन करतात, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी ऐकाल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. सरते शेवटी बा काळ बांधून येईन, सरते शेवटी बा काळ बांधून येईन, सरते शेवटी काल बांधून येईल, सरते शेवटी काल बांधून येईल. एका जनार्दनी आमचं काय बाजाईल, एका जनार्दनी आमचा काय बाजाईल, एका जनार्दनी आमचं काय बाजाईल, एका जनार्दनी आमचा काय बाजाईल, काय बाजाईल, आमचा काय बाजाईल, आमचं काय बाजाईल. काय बाजाईल. पिंगळा 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 महाद्वारी, बोल बोली तो देखा, पिंगळा महाद्वारी, बोल बोली तो देखा, पिंगळा महाद्वारी, बोल बोल तो देखा, पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी, बोल बोली तो देखा, पिंगळा महाद्वारी, बोल बोली तो देखा, पिंगळा महाद्वारी, बोल बोल तो देखा, पिंगळा महाद्वारी. वर्तमान खोटे दादा, वर्तमान खोटे, वर्तमान खोटे बाबा, वर्तमान खोटे, वर्तमान खोटे तुमचे, वर्तमान खोटे, वर्तमान खोटे तुमचे, वर्तमान खोटे. लटके न बोलू आम्ही वर्तमान खोटे, लटकेला बोलू आम्ही वर्तमान खोटे, लटके न बोलू आम्ही वर्तमान खोटे, लटकेला बोलू आम्ही वर्तमान खोटे. पिंगागे बाई पिंगागे, पिंगागे बाई, पिंगाग बाई पिंगाग, पिंगाग बाई पिंगाग, पिंगागे बाई पिंगागे, पिंगागे बाई पिंगा, पिंगाग बाई पिंगाग, पिंगाग बाई पिंगाग. अवघा अवघा धांगड धिंगागे, अवघा धांगड धिंगागे, अवघा धांगड धिंगागे, अवघा धांगड धिंगागे, अवघा डांगर ढिगागे, अवघा डांगर ढिगागे, अवघा डांगर ढिगागे, अवघा डांगर ढिगागे. करुणी उचित हो, करुणी उचित प्रेम घाली हृदयात, दान मागायास आलो, दान मागायास, दान मागायास आलो, दान मागाया, दान मागायास, अवघा दान मागायास, दान मागायास,
तत्वन घ्याग कुणी दाताचं तत्वन घ्याग कुणी कुंकू 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 घ्या कोणी काळमणी कुंकू घ्या कोणी काळमणी कुंकू घ्या कोणी काळमणी कुंकू घ्या कोणी काळमणी दाताचं दातवन घ्यावं कोणी हे कुंकू घ्या कोणी काळमणी कुंकू घ्या कोणी काळमणी कुंकू घ्या कोणी काळमणी कुंकू घ्या कोणी काळमणी दाताचं दातवन घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळमणी दाताचं दातवन घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळमणी दाताचं दातवन घ्या ग कोणी कुंकू 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 घ्या कोणी काळमणी 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 या शेजारनी ना या शेजारनी ना बरं नाही केलं बया मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया या शेजारनी ना टाळ टाळ हा या शेजारनी ना बरं नाही केलं बया मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया जरी झाला शिवाजी राजा जरी झाला शिवाजी राजा नाही केली मजा सुखी होती प्रजा जरी झाला शिवाजी राजा नाही केली मजा सुखी होती प्रजा विचार करून न्याय केला विचार करून न्याय केला विचार करून न्याय केला माय बहिणीची इज्जत राखला माय बहिणीची सद राखला माय बहिणीची सद राखला असा सरदार शिवाजी राजाजी रहजी असा सरदार राजाची बाजी रे असा सरदार राजाची बाजी पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी पिंगला महाद्वारी बोल बोल तो देखा 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 वा 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 या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे महाराज संतांनी सांगितलेलं ऐकलं पाहिजे पण आपण ऐकत नाही चांगलं सांगितलेलं तरी आपण ऐकत नाही हो ऐकलं पाहिजे महाराज संतांचं दर्शन झाल्यानंतर हा लाभच आहे महाराज आणि हा लाभ प्रत्येकाच्या आयुष्यात नसतो एखाद्याच्याच आयुष्यात असतो आणि तो लाभ काय पद्मनाभ जोडीला देवाची प्राप्ती होते देव भेटतो संत सावता महाराजांनी देव साठवला पण कुठं हृदयामध्ये साठवला मग आपला देव कुठं आहे तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामो की भ्रांतासी कामो विवेकावरी म्हणजे विषयावरी म्हणजे सांगण्याचा तात्पर्य काय
देव हृदयात आहे, देव हृदयात आहे, फक्त आपल्याला पडले विस्मरण, अज्ञान झाले. तो अज्ञान दूर केला पाहिजे, नाही तर देव हा हृदयातच आहे. हेच अभंगाचं तिसरं चरण. संपुष्ट हे हृदय पेटे, संपुष्ट हे हृदय पेटे, संपुष्ट हृदय पेटे, संपुष्ट हृदय पेटे, संपुष्ट हृदय पेटी, संपुष्ट हृदय पेटी, संपुष्ट हृदय पेटी, संपुष्ट हृदय पेटी, करोने पोटी साठवो संतदराचा निहारा, संतदराचा निहारा. संपुष्ट हे हृदय पेटी, करुणी पोटी साठवू. हा, मला सांगा बसलेली मंडळी, आपलं पोट कधी भरतं का? जन्माला आल्यापासून आपण किती जेवतोय, किती काय खातोय, पण पोट अजूनपर्यंत भरलंय का? हो, पण एकाचं पोट भरते, ज्यांनी गोपाळ हृदयामध्ये साठवलं महाराज, त्याला समाधान आणि संतुष्टी भेटते. संपुष्ट हे हृदय पेटी, करुणी पोटी साठवू, संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडला. सर्वांनी एकदा हाताने टाळी वाजवायचं आणि मुखाने गोड भजन करायचं. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, रखुमाई रखुमाई. संपुष्ट हे हृदय पेटी, करुणी पोटी साठवू. आणि तो जो देव आहे तो कुठं आहे बाबा? तो कुठं नाही, तो आपल्या हृदयातच आहे. तुका म्हणे होता ठेवा, आणि तो या भावा सापडला. मला एक सांगा बसलेली मंडळी, एखादी गोष्ट केव्हा सापडते? गोष्ट सापडण्यासाठी अगोदर ती हरवावी लागते ना, व्यवस्थित सापडणार ना. आता गोष्ट हरवली म्हणजे ती गोष्ट अगोदर आपल्या जवळ पाहिजे ना. म्हणजे ती गोष्ट आपल्या जवळ होती, ती गोष्ट हरवली. हरवली म्हणजे ती कुठंतरी आहे, फक्त आपल्याला त्या गोष्टीचं अज्ञान निर्माण झालं, विस्मरण झालं, म्हणून ती गोष्ट काय झाली? हरवली. आणि हरवली ती गोष्ट परत सापडली. म्हणजे देव आहे, तुका म्हणे होता ठेवा, पण तो सापडला कशाने? तो या भावा सापडला. काही न लगे एक भावाची कारण, आणि तुका म्हणे आन विठोबाचे. अभंगाचं चौथं चरण. तुका म्हणे होता ठेवा, तुका म्हणे होता ठेवा, तुका म्हणे होता ठेवा, तुका म्हणे
ते माझ्या प्रकृतीचा गुणदोष म्हणून सोडून द्या. आजच्या या कीर्तनासाठी ज्यांनी उत्तम अशी मृदुंगाची साथ दिली, महाराजांचं नाव काय? तेजस महाराज. अगस्ती पाटील या दोघांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे महाराज. हो हो, मृदुंग वाजवणं सोपं नाही महाराज. हो, त्यासाठी खूप तप लागतं महाराज. सकाळी उठून रियाज करावं लागतो, तेवढं एवढं वाजवता येतं महाराज. 10-12 वर्षाचं तप असतं, असं कोणाला असं सहज वाजवता येत नाही महाराज. हो, आजच्या कीर्तनासाठी ज्यांनी उत्तम अशी गायनाची साथ दिली महाराज, ज्ञानेश्वर महाराज पाटील, परमेश्वर महाराज थोरवे सोरे आणि अनिकेत महाराज दरंडे यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे महाराज. वा वा वा, सुंदर गायन महाराज. गायन करणं पण सोपं नाही, नुसतं सा लावायला वर्ष जाते. हो, आमच्याकडे एक व्यक्ती होता, त्याचा मुलगा आळंदीला टाकला. तुमच्याकडे जातो टाळकरी मंडळी, ते पोरगा आळंदीला टाकलं. 6 वर्ष आळंदीत होतं, फक्त धोतरच नेसायला शिकलं. बाकी काय नाही, सोपं नाही महाराज. याला प्रारब्ध उत्तम लागतं, प्रयत्न चांगले लागतात, कोणाच तरी आशीर्वाद लागतो, तेव्हा सर्व गोष्टी होत असतात महाराज. हो, आणि सुंदर असे टाळकरी यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. हो हो, आजच्या कार्यक्रमासाठी ज्यांनी उत्तम अशी साऊंड सिस्टीम, सुंदर आवाज दिला, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे महाराज. हो, सर्वांचे एकदा मनापासून मी धन्यवाद व्यक्त करतो. हो, झालेली सेवा तुमच्या जनता जनार्दनांच्या अर्पण करतो चरणी आणि सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, माऊली ज्ञानेश्वर, माऊली ज्ञानराज, माऊली ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर, माऊली ज्ञानराज, बोले ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर.